तर मुलांना आपण लर्न मध्ये काय शिकलो, एक्सप्लेनेशन शिकलेलो आहोत पत्राचं कसं लिहिलं आहे ते. आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया, ऍक्टिव्हिटी. बघा ऍक्टिव्हिटीमध्ये प्रश्न दिलेले आहेत ते आपण वाचूया. त्याचे 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, द ऑर्डिनल नंबर ऑफ 2 म्हणजे कुठला नंबर असतो, 1 2 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा नंबर असतो. द ऑर्डिनल नंबर ऑफ 2 त्याचं काय येईल, आपण 2 ला काय म्हणू, SECOND सेकंड म्हणजे पण दुसरा होते, TWOST टोस्ट, याचं काही म्हणजे अर्थ नाही. तर 2चं काय राहील, ऑर्डिनल नंबर काय राहील, 2 म्हणजे दुसरा, तर त्याचा ऑर्डिनल नंबर काय राहील, सेकंड. तर आपलं ऑप्शन आहे सेकंड. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. फाइंड द हिडन स्मॉलर वर्ड फ्रॉम द वर्ड वंडरफुल. हे बघा, वंडरफुल आहे, वंडरफुलचा आपल्याला काय बघायचं आहे, स्मॉलर वर्ड म्हणजे याच्यापासून कुठला स्मॉलर. तर हे बघा, इथे वंडरफुल दिलेला आहे. फाइंड द हिडन स्मॉलर वर्ड, आपल्याला काय विचारलेलं आहे, स्मॉलर वर्ड. म्हणजे हे जे वंडरफुल आहे याच्यापासून स्मॉलर वर्ड कोणतं बनेल. तर बघा, इथे स्पेलिंग आहे वंडर, WONDER वंडर, आणि इकडे WONDERED वंडर्ड. तर आपल्याला कुठलं बनवायचं आहे, स्मॉलर म्हणजे याचा छोटा. तर बघा, वंडरची स्पेलिंग इथेच आहे, WONDER. तर याच्यापासून कोणता शब्द बनतो, स्मॉलर. हे बघा, फुल आपण हे काढून दिलं, ठीक आहे, तर कुठलं बनलं, वंडर. तर वंडरफुल पासून स्मॉलर वर्ड कुठलं बनेल, वंडर. तर आपलं आन्सर असेल हे. आपलं उत्तर बरोबर आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आता बघा, इथे फाइंड द हिडन स्मॉलर वर्ड फ्रॉम द वर्ड लव्हिंगली. इथे लव्हिंगली वर्ड दिलेला आहे, तर इथे पण तसंच विचारलेलं आहे. आपल्याला कुठलं वर्ड विचारलेलं आहे, स्मॉलर. म्हणजे लव्हिंगली पासून आपल्याला इथूनच आपल्याला एक स्मॉल वर्ड बनवायचा आहे. तर बघा, इथे काय आहे, लव्हिंगली. पहिला ऑप्शन आहे आपला LOVE लव्ह, आणि दुसरा आहे LOVING लव्हिंग. तर बघा, ओ आहे इथे, LOVING लव्हिंगली, आणि लव्हिंगली. तर आता बघा, ह्या स्पेलिंग इथे काय दिलेलं, आय आहे आणि इथे ई आहे, आणि हे काय आहे, लव्हिंग. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला जर दुसरा वर्ड बनवायचा असेल तर आपण काय करू, कोणता वर्ड बनेल सांगा. बघा, लव्हिंग बनतो आहे, LOVING लव्हिंग. कुठला वर्ड बनतो आहे, लव्हिंग. हा बनेल का, कारण इथे ई आहे, तर ते त्या स्पेलिंगला मॅच होत नाही. हे लव आहे आणि हे लव्हिंग. तर लव्हिंगली पासून आपल्याला स्मॉलर वर्ड बनवायचा असेल तर काय बनेल, इथून लव्हिंग. तर आपलं उत्तर असेल हे सेकंड वाला. बघा, आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट लाईन्स ऑफ द लेटर टू द बँक मॅनेजर. बघा, आता आपण जर बँक मॅनेजरला पत्र लिहायचं आहे तर इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, रिगार्ड्स आणि लॉट्स ऑफ लव्ह. तर पत्राचे 2 प्रकार असतात, एक औपचारिक आणि अनौपचारिक. तर जे औपचारिक असते, जे आपण स्कूलमध्ये ऑफिसमध्ये जे पत्र लिहितो, ते अनौपचारिक असते, ते आपण जे फॅमिली मेंबर्सना लिहितो ते. तर त्यांच्याविषयी आपण लॉट्स ऑफ लव्ह वगैरे असं लिहू शकतो. पण जर आपल्याला ऑफिशियल पत्र लिहायचं असेल तर काय लिहू आपण, त्याच्यात रिगार्ड्सच लिहू. लास्ट लाईन ऑफ द लेटर टू द बँक मॅनेजर, तर काय लिहू आपण, रिगार्ड्स लिहू की लॉट्स ऑफ लव्ह. लॉट्स ऑफ लव्ह आपण आपल्या जवळच्या लोकांना लिहितो, जे आपले फॅमिली मेंबर्स असेल, आणि ऑफिशियल लोकांना काय लिहू आपण, लास्ट लाईन मध्ये रिगार्ड्स लिहू. तर याचं उत्तर असेल रिगार्ड्स. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वी कॅन साइन ऑफ अ फॉर्मल लेटर टू अ टीचर बाय रायटिंग. तर आपण काय लिहितो, जेव्हा आपल्याला पत्रामध्ये शेवटी साईन करायचं असेल तर त्याच्या आधी काय लिहितो, युअर्स सिन्सिअरली लिहितो, युअर्स लव्हिंगली लिहितो की युअर्स फ्रेंडली. तर काय लिहू आपण, युअर लव्हिंगली आपल्या आई वडिलांना वगैरे जेव्हा लिहायचं असते, आपल्या जवळच्या लोकांना, तर एंड करताना युअर्स लव्हिंगली असं लिहितो. आणि युअर्स सिन्सिअरली हे कोणाला लिहितो, जर आपल्या टीचरला वगैरे पत्र लिहायचं असेल किंवा ऑफिसमध्ये लिहायचं असेल तर युअर्स सिन्सिअरली लिहितो. आणि युअर्स फ्रेंडली म्हणजे मित्रांना वगैरे लिहायचं असेल. तर जर आपल्याला फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर आपल्याला
वी कॅन साइन ऑफ अ फॉर्मल लेटर टू अ टीचर बाय रायटिंग. तर आपण युअर सिन्सिअरली लिहून मग त्याच्यानंतर आपण सही करतो. तर आपलं उत्तर असेल युअर सिन्सिअरली. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. हाऊ विल यू बिगेन अ लेटर टू युअर फ्रेंड राहुल. जर आपल्याला पत्राची सुरुवात करायची असेल, आपण एका बाजूला काय लिहितो, डेट लिहितो, पत्ता लिहितो, मग आपण पत्र लिहायला सुरुवात करतो. तर जर आपल्याला म्हणजे मी आधीच सांगितलं फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर असते. तर फॉर्मल म्हणजे औपचारिक, जे आपण ऑफिशियल लेटर्स असतात त्यांना फॉर्मल म्हणतो, आणि इनफॉर्मल म्हणजे जे आपण आपल्या फॅमिली मेंबर्सना लिहितो ते. तर बघा इथे जर आपल्याला लिहायचं आहे तर इथे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, हाऊ विल यू बिगिन अ लेटर टू युअर फ्रेंड राहुल. जर राहुल हा म्हणजे मित्र असेल आणि तुमच्या मित्राला तुम्हाला जर आता राहुलला पत्र लिहायचं आहे, त्याच्या म्हणजे तो फ्रेंड आहे तुमचा, तर काय लिहाल तुम्ही, रिस्पेक्टेड सर लिहाल की माय डिअर राहुल लिहाल. व्हेरी गुड. तर काय लिहू, आपला तो बेस्ट फ्रेंड आहे म्हणून काय लिहू, माय डिअर राहुल, म्हणजे माझा प्रिय राहुल. किंवा आपण अशा प्रेमळ शब्दांनी सुरुवात करतो. आणि जर आपल्याला ऑफिशियल लिहायचं राहील तर रिस्पेक्टेड सर किंवा आपण मॅडम लिहितो. तर हाऊ विल यू बिगिन अ लेटर टू युअर फ्रेंड राहुल, तर आपण लिहू माय डिअर राहुल. याच्याने आपण सुरुवात करूया. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आता नेक्स्ट आहे, रामन राइट्स द लेटर टू हिज संजू मामा. आता बघा हा जो रामन आहे, राइट्स द लेटर टू हिज संजू मामा. रमनने त्याच्या संजू मामाला पत्र लिहिलेलं आहे का, आठवा. बरोबर, त्यांनी त्याच्या संजू मामालाच पत्र लिहिलेलं आहे. तर बघा इथे दोन ऑप्शन आहेत, ट्रू आणि फॉल्स. तर हे बरोबर आहे, रामन राइट्स द लेटर टू हिज संजू मामा. त्यांनी त्याच्या संजू मामाला पत्र लिहिलं होतं, म्हणून उत्तर काय असेल, ट्रू. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, संजू मामा लिव्स इन हिंगोली. आता हिंगोलीला कोण राहत होतं, आपल्या लेसनचंच नाव आहे, म्हणजे पत्राचंच नाव आहे, अ लेटर फ्रॉम हिंगोली. अ लेटर फ्रॉम हिंगोली म्हणून म्हणजे काय, म्हणजे हिंगोलीवरूनच काय पाठवण्यात आलं होतं, पत्र. तर हिंगोलीवरून पत्र कोणी लिहिलेलं होतं, हे रामनने लिहिलेलं होतं. आणि त्याचे मामा कुठे राहायचे, रामन कुठे गेला होता, सागरोलीला गेला होता. मग बघा इथे काय आहे, संजू मामा लिव्स इन हिंगोली, तर नाही, त्याचे मामा कुठे राहत होते, हिंगोलीला नाही राहायचे, ते सागरोलीला राहायचे. म्हणजे काय आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे, संजू मामा लिव्स इन हिंगोली हे काय आहे, सेंटेन्स फॉल्स आहे, ते सागरोलीला राहायचे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा, श्रीखंड वडी वॉज द स्पेशालिटी ऑफ. आता श्रीखंड वडी कोणी बनवली होती, तुम्ही आठवा बघू. त्यांनी त्याच्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं की मीरा मामी होती, तर ती मीरा मामीनी काय केलं होतं, म्हणजे त्यांनी मीरा मामीची खूप तारीफ केलेली होती, तिला मास्टर शेफ वगैरे असं म्हटलं होतं. आणि त्यांनी काय सांगितलं होतं की त्याची जी मामी आहे त्याच्यासाठी काय पाहुणचार केलं होतं, मामीनी आमरस बनवलं होतं, अजून काय पापड्या, कुरवड्या आणि कांदी भाजी बनवली होती. पण त्यांनी नंतर काय मेन्शन केलं होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची स्पेशालिटी मीरा मामीची होती. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की श्रीखंड वडी वॉज द स्पेशालिटी ऑफ. तर ही कोणाची स्पेशालिटी होती, हे रामनच्या आजीची स्पेशालिटी होती. आजी म्हणजे तो इनकम्पॅरेबल म्हणतो, की म्हणजे जी श्रीखंड वडी होती त्यांनी त्याच्या पत्रात उल्लेख पण केलाय की मी कम्पेअरच नाही करू शकत कुठल्या पदार्थाशी त्याची. तर श्रीखंड वडी वॉज द स्पेशालिटी ऑफ आजी. तर आपलं उत्तर असेल आजी. तर उत्तर अगदी बरोबर आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. द टायटल गिवन टू मीरा मामी बाय रामन. तर आता मी आता एक्सप्लेन करताना मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या मीरा मामीला त्यांनी काय कुठल्या स्पेशालिटी बद्दल बोललं होतं. तर बघा, त्याच्या मीरा मामीने त्याच्यासाठी आमरस, पापड्या, कुरवड्या आणि कांदी भाजी बनवली होती. आणि त्यात म्हणजे इतकं टेस्टी अमेझिंग जेवण होतं की त्यांनी त्याच्या मामीला कुठली पदवी दिली होती, काय म्हणून तिची तारीफ केली होती. तर पहिला आहे बघ, सुपर वुमन आणि मास्टर शेफ. तर बघा, सुपर वुमन तर हे येणार नाही, मास्टर शेफ म्हणजेच काय असतो, जेवण बनवणारा, जे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जेवण बनवतात त्यांना काय म्हणतात, शेफ म्हणतात. त्याच्या मामीनी काय बनवलं होतं, त्याच्यासाठी छान छान जेवण बनवलं होतं. तर इथे काय येईल, द टायटल गिवन टू मीरा मामी बाय रामन, तर काय येईल, मास्टर शेफ. तर अशा प्रकारे आपण 10 प्रश्न सोडवलेली आहेत. आणि या प्रश्ना थ्रू काय झालेलं आहे, आपलं जे रामन होतं, लेटर फ्रॉम
अ लेटर फ्रॉम हिंगोली हे जे पत्र आपण अभ्यासलं होतं रामांनी लिहिलेलं, तर त्याचं रिव्हिजन पण या ॲक्टिव्हिटी थ्रू झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. बघा मुलांना, आपलं काय काय झालेलं आहे ह्याच्यामध्ये. अ लेटर फ्रॉम हिंगोली या पत्रामध्ये आपल्याला काय काय झालेलं आहे, आपलं लर्न झालेलं आहे. पत्र कसं लिहिलं होतं ते अभ्यासलं आहे. मग ॲक्टिव्हिटी थ्रू आपण पत्रात काय लिहिलं होतं ते रिकॉल केलेलं आहे. आता आपण काय बघूया, गेम थ्रू आपण परत प्रश्नांची उत्तर सॉल्व करूया. तर बघा, आपण मागे जे लेसन झाले होते त्याच्यात आपली ही क्रिकेट ॲक्टिव्हिटी झाली होती, बाकीच्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. तर आता आपण कुठली ॲक्टिव्हिटी थ्रू करूया, आपण आता हे जे प्लेइंग म्युझिक म्हणजे गिटार वाजवत आहे हा मुलगा, ही ॲक्टिव्हिटी आपण चूज करूया. तर बघा, ह्याच्यामध्ये स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतात, म्हणजे हे प्रश्न दिसत आहेत आपल्याला आणि काय दिसत आहे, हे 4 रंगाचे गिटार दिसत आहे. कुठला आहे, रेड, ग्रीन, ब्ल्यू अँड येलो, लाल, हिरवा, निळा आणि पिवळा. ठीक आहे. तर आता बघा, आपल्याकडे काय दिलेले आहेत, हे आपल्याला इथे क्वेश्चन दिलेला आहेत आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेली आहेत. तर हे ज्या गिटार ज्या रंगाचे आहेत त्याच रंगाचे पण काय आहेत, ऑप्शन दिलेली आहेत. तर आपल्याला याचं खरं उत्तर शोधायचं आहे आणि जे गिटार दिलेलं आहे तिथे टिक करायचं आहे, म्हणजे गिटार काय म्हणजे तो गिटार वाजेल. तर बघूया, आपण गिटार वाजवायला आपल्याला काय करावं लागेल, प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यावी लागतील. तर बघा काय आहे, पहिला प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द राईट वर्ड टू कॉल युअर आंट. म्हणजे आपल्या आंटीला आपण याच्यातलं असं कुठलं वर्ड आहे की आपण आपल्या आंटीला, म्हणजे आंटी नाही म्हणू शकत, म्हणजे आंटीला देऊ नाही शकत. बघा, तर आपण आता याच्यातले ऑप्शन बघूया. परत एकदा प्रश्न वाचूया. विच वन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, इज नॉट द राईट वर्ड, याच्यात एक असा चुकीचा वर्ड आहे जो आपण, म्हणजे जर कोणाला आंटी म्हणायचं असेल, बोलवायचं असेल, तर तो वर्ड आपण वापरू शकत नाही. तर बघा, पहिला आहे काका, दुसरा आहे आत्या, तिसरा आहे मामी आणि चौथा आहे मावशी. तर बघा, आत्या, मामी, मावशी हे कशामध्ये येतात, हे फिमेलमध्ये येतात, स्त्रिया. आता आपण स्त्रियांनाच काय म्हणतो, आंटी म्हणतो. जर तो पुरुष असेल तर काय म्हणू, त्यांना आपण अंकल म्हणून हाक मारतो किंवा काका म्हणून हाक मारतो. आणि जर हे असेल आत्या, मामी, मावशी, म्हणजे जे आपण फिमेल हे असेल त्यांना आपण आंटीच म्हणतो. तर बघा, इथे काय आहे, आंट कोणाला म्हणू शकतो आपण, आत्याला म्हणू शकतो, मामीला म्हणू शकतो, मावशीला म्हणू शकतो. आपण काकांना नाही म्हणू शकत. तर काकांना आपण अंकल म्हणतो. म्हणून या तिघांमधून काय आहे, ऑड आहे काका. तर मी आता रेड कलरचं गिटारला प्रेस करते, आवाज भरपूर आहे. तर काय आहे, आपण आता आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, गिटार वाजायला लागला. आता बघा, आता दुसरा प्रश्न आलेला आहे, रामन सायन्स ऑफ हिज लेटर विथ, म्हणजे जर आपण सही करतो तर म्हणजे मग काय लिहितो आपण, युअर्स लिहितो, युअर्स फेथफुली की युअर्स लव्हिंगली, युअर्स सिन्सिअरली. तर रामनने जे पत्र लिहिलं होतं आणि शेवटी काय लिहिलं होतं, म्हणजे आपण एक लाईन लिहितो, औपचारिक लाईन लिहितो, त्याला युअर्स लिहितो, युअर्स फेथफुली लिहिलं की युअर्स लव्हिंगली की युअर्स सिन्सिअरली. तर आता तो त्याचे मामा म्हणजे त्याचे फॅमिली मेंबर आहेत, तर त्यांनी काय लिहिलं होतं, युअर्स लव्हिंगली लिहिलं होतं रामन. तर काय येईल उत्तर, युअर्स लव्हिंगली. तर ग्रीन कलरचं जे आहे ऑप्शन ते बरोबर आहे. तर आपण ग्रीन कलरचं हे करूया. तर आपलं काय आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा, आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. रामन फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली वाईल रायडिंग. आता रामनला आपण पाहिलंय की कुठे बसल्यावर असं राजासारखं फील व्हायचं आणि तो त्या याच्यावर बसून जायचा. सांगा, आहे डंकी, बफेलो, हॉर्स, एलिफंट. कशावर बसायचा, डंकी म्हणजे गधा, बफेलो म्हणजे म्हैस आणि हॉर्स म्हणजे घोडा, एलिफंट. तर तो कशावर बसून जायचा, आठवा पाहू, तर तो बफेलोवर बसून जायचा. बफेलो रायडिंग केली होती त्यांनी. तर रामन फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली वाईल रायडिंग अ बफेलो. तर आपलं आहे हे निळ्या कलरचं. तर आपण याला प्रेस करूया, आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. फाइंड द ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द. 3 शब्द असे मॅच होतात अर्थाने किंवा कुठल्या संबंधाने ते मॅच होतात आणि एक असा शब्द आहे की तो गटात मॅच होत नाहीये. तर बघूया, कुरडई, पापड्या,
श्रीखंड वडी, कांदा भजी. तर बघा आपल्याला म्हणजे ह्या ज्या चॅप्टरनुसार, ह्या ज्या पत्रात लिहिल्यानुसार तर 3 गोष्टी अशा मॅच होतात जे त्याच्या आता इथल्या त्यांनी 2 लोकांच्या हातचं जेवण टेस्ट केलं होतं. एक त्याच्या मामीच्या हातचं आणि एक त्याच्या आजीने बनवलेली श्रीखंड वडी. तर बघा इथे काय दिलेलं आहे की फाइंड द ऑड वन आउट. तर त्याच्या मामीने 3 वस्तू बनवल्या होत्या. कुठल्या? पहिली आहे कुरडई, पापड्या, कांदा भजी, आमरस, म्हणजे ह्या 4 गोष्टी बनवल्या होत्या. पण त्यांनी काय म्हटलं होतं, श्रीखंड वडी काय आहे हे त्याच्या आजीच्या हातचं त्याला आवडतं. तर याच्यातून बघा कुरडई, पापड्या आणि कांदा भजी त्याच्या मामीनी बनवलेली होती आणि श्रीखंड वडी त्याच्या आजीनी बनवली. तर ह्या गटात कुठला शब्द मॅच नाही होत. म्हणजे हे 3 त्याच्या मामीच्या हातचे आहेत आणि एक हे जे पदार्थ आहे तो त्याच्या आजीनी बनवलं होतं. तर याच्यातलं ऑड आहे श्रीखंड वडी. आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. रामन लिव्स इन. रामन कुठे राहायचा? हिंगोलीला राहायचा, सागरोलीला राहायचा, मंजाराला राहायचा की बालाघाट? तर बघा हे मंजारा काय होती? हे रिव्हर होती. बालाघाट हे हिल्स म्हणजे टेकड्यांचं नाव आहे. सागरोली त्याच्या मामाचं गाव आहे आणि हिंगोलीला तो राहायचा. रामन लिव्स इन हिंगोली. कुठल्या कलरने आहे हिंगोली? रेड. आता बघा आहे फाइंड द ऑड वन आउट. आता फाइंड द ऑड वन आउट बघा इथे पण आहे आर्चेस, किशोर, चंपक, कुमार. तर हे काय? ते पुस्तकांची नाव होती. कुठे? जे रामननी काय केलं होतं, त्याच्या जो आजीच्या गावी गेला होता तर त्याच्या काकांनी आणि त्याच्या आजोबांनी काय लायब्ररी होती त्यांची एक छोटीशी, त्याच्यात हे पुस्तकं होती. तर त्याने कुठल्या कुठल्या पुस्तकांचं वाचन केलं होतं तर आपण पाहिलं होतं की तिथे बाउंड म्हणजे व्हॉल्यूम होता. कुठल्या पुस्तकांचा व्हॉल्यूम होता? किशोर, चंपक आणि कुमार. आर्चीज हे नव्हतं. तर ह्या 3 पुस्तकांचं व्हॉल्यूम तिथे होतं, हे नव्हतं. तर इथलं ऑड काय आहे? आर्चीज. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ॲन ऑर्डिनल नंबर ऑफ नंबर 1. आता नंबर 1चा ऑर्डिनल नंबर कुठला आहे? म्हणजे आपण बघा ऑर्डिनल जे असं म्हणतो ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. तर आता हा 1 आहे. ओ आणि 1 म्हणजे नंबर 1. आता याचा ऑर्डिनल नंबर काय आहे? मग बघा हे ऑनेस्ट आहे, फर्स्ट आहे, फर्स्टेस्ट आहे आणि ऑनेस्ट आहे. तर काय येईल? याचं ऑर्डिनल नंबर आपण म्हणजे फर्स्ट आला, पहिला आला, तर 1चा ऑर्डिनल नंबर असेल फर्स्ट. तर फर्स्ट हे कुठल्या कलरने दिलेलं आहे? निळ्या कलरने दिलेलं आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय आहे? रामन एन्जॉयड स्विमिंग इन द रिव्हर. आता तो कुठल्या रिव्हरवर जायचा? नर्मदा, गंगा, यमुना की मांजारा? तर तो कुठल्या रिव्हरवर जायचा? मांजारा रिव्हरवर जायचा. ठीक आहे. तर आपला ऑप्शन आहे मंजारा, येल्लो कलरचा आहे. आता आहे हाऊ विल यू बिगिन वेन यू आर रायटिंग अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड नेहा. जर तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंड नेहाला पत्र लिहायचं असेल तर तुम्ही पत्राची सुरुवात बिगिन म्हणजे कसा कराल? टू नेहा लिहाल की टू नेहा मॅडम लिहाल की डिअरेस्ट नेहा लिहाल की डिअर मिस नेहा? काय लिहाल? टू नेहा मॅडम तर आपण बोलत नाही. मग काय लिहू आपण? डिअर मिस नेहा? नाही, आपण काय लिहू? डिअरेस्ट नेहा. काय लिहू आपण बिगिनला? डिअरेस्ट नेहा म्हणजे प्रिय नेहा. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. हु इज नॉट द रिलेटिव्ह ऑफ रामन फ्रॉम द फॉलोविंग. आता तुम्ही अभ्यासलेला आहात की ह्या रामनच्या रिलेटिव्हची इथे नावे दिलेली आहेत. तर याच्यातलं कुठला आहे की त्याच्या रिलेटिव्हमध्ये तो नाही आहे, म्हणजे त्या लिस्टमध्ये नाही आहे? एक राजू मामा, मीरा मामी, शैला मामी, बापू काका. तर काय आहे? तर आपण वाचलं होतं की राजू मामा आहे, त्याचा मीरा मामी पण आहे आणि शैला मामी पण आहे. इथलं ऑड काय आहे? म्हणजे त्याच्या रिलेटिव्हमध्ये बापू काकाचं नाव नव्हतं. आपण येल्लो कलरचं प्रेस करूया. आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया आपण. म्हणजे 8 क्वेश्चन होती आणि अशा प्रकारे आपलं गेम काय आहे? संपलेलं आहे. अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण गेम थ्रू काय केलेलं आहे? पुन्हा जे आपलं जे
होतं अ लेटर फ्रॉम हिंगोली, या पत्राचं काय केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. आता रिव्हिजन झालं आहे, सगळं झालं आहे आपलं. आता तुम्हाला काय द्यायची आहे, एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. तर चला तर मग आपण टेस्टला सुरुवात करूया. बघा, टेस्टमध्ये टाइम स्टार्ट झालेला आहे आणि काय दिलेलं आहे, इथे प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेली आहेत. तर काय करायचं आहे, याच्यातलं जो बरोबर उत्तर असेल याला आपल्याला क्लिक करायचं आहे. वाचा बघ. विच वन ऑफ द फॉलोविंग इज नॉट द राईट वर्ड टू कॉल युअर आंट. म्हणजे जर तुमची आंटी असेल, काकू असेल, तर तिच्यासाठी म्हणजे आपण कोणाकोणाला काकू म्हणतो, मोस्टली जो फिमेल असतात त्यांना काय म्हणतो आपण, काकी, काकू असं म्हणतो ना. पण आता बघा, याच्यात पहिला ऑप्शन आहे काका, दुसरा आहे मामी, तिसरा आहे आत्या आणि मावशी. तर मामी, आत्या, मावशी हे काय फिमेल म्हणजे स्त्रियांमध्ये येतात. तर स्त्रियांनाच आपण आंटी म्हणतो किंवा काकू म्हणतो, आणि काकाला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, अंकल म्हणतो. तर ह्या तिघांमधून काय येईल की मामी, आत्या, मावशीला आपण काय लिहू, आपण आंटच म्हणतो. तर मग इथून ऑड काय आहे, काका. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. नेक्स्ट, हाऊ विल यू बिगिन वेन यू आर रायटिंग अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड नेहा. जर तुमची बेस्ट फ्रेंड नेहा असेल, तुला पत्र लिहायचं असेल, तर तुम्ही इथून कुठले हे 4 ऑप्शन आहेत, इथलं म्हणजे उत्तर कुठलं असेल, म्हणजे कशापासून सुरुवात करता आपण पत्राची. टू नेहा लिहाल का, नाही. मग डिअरेस्ट नेहा, टू नेहा मॅडम, डिअर मिस नेहा, नाही. तर आपण काय लिहू, डिअरेस्ट नेहा म्हणजे प्रिय नेहा. तर आपलं उत्तर हे असेल. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. रामन फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली व्हाईल रायडिंग. आता त्याला रायडिंग म्हणजे कशावर रायडिंग केल्यावर त्याला असं राजासारखं फील व्हायचं. तर बघा काय, अ डंकी, हॉर्स, बफेलो, एलिफंट. म्हणजे गधेवर बसून का, नाही. हॉर्स नाही, बफेलो आणि एलिफंट. तर कुठे त्याला बफेलोवर म्हणजे म्हशीवर बसल्यावर त्याला काय, त्यांनी रायडिंग केली ना, बफेलो रायडिंग केली, त्याच्यावर त्याला घरी परतताना तो बफेलोवरच बसून जायचा, म्हणजे म्हशीवर बसून जायचं आणि त्याला राजासारखं फील व्हायचं. आन्सर आहे बफेलो. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. अन ऑर्डिनल नंबर ऑफ नंबर 1. नंबर 1 हे 1च जे आहे ऑर्डिनल नंबर काय आहे, ऑनेस्ट आहे का, नाही. फर्स्टेस्ट नाही, फर्स्ट आणि काय, ऑन इट. तर बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे काय आहेत, नंबरचे ऑर्डिनल नंबर आहेत. तर 1चा ऑर्डिनल नंबर काय असेल, फर्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. रामन एन्जॉयड स्विमिंग इन द रिव्हर. कुठल्या नदीवर तो एन्जॉय करायचा, एक आहे नर्मदा, यमुना, गंगा, मंजारा. तर कुठल्या रिव्हरवर त्यांनी केलं होतं, मंजारा रिव्हरवर स्विमिंग करायला जायचा. तो कुठल्या रिव्हरवर जायचा, रामन एन्जॉय स्विमिंग इन द रिव्हर मंजारा. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं, फाइंड द ऑड वन आउट. 4 ऑप्शन दिलेली आहे, याच्यातलं ऑड शोधायचं आहे आपल्याला. कुरडई, श्रीखंडवडी, पपया, कांदा भाजी. ते कांदा भाजी कांदा भाजी, पापड्या आणि कुरडई हे त्याच्या मीरा मामीनी बनवलेलं होतं, आणि श्रीखंडवडी हे त्याच्या आजीने बनवलेलं होतं. तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन एक आहे. तर याच्यात ऑड काय आहे, श्रीखंडवडी. तर आपलं उत्तर काय आहे, ऑड काय आहे, गटात न बसणारा शब्द आहे श्रीखंडवडी. आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. बघा, रामन सायन्स ऑफ हिज लेटर विथ, जेव्हा आपण सही करतो तर त्याच्या म्हणजे कुठला शब्द लिहून मग त्याच्यानंतर आपलं नाव वगैरे किंवा सिग्नेचर करतो. तर युअर्स लव्हिंगली, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली. तर रामनने त्याच्या संजू मामाला पत्र लिहिलं होतं, तर तो काय लिहिल, युअर्स लव्हिंगली. तर उत्तर असेल आपलं युअर्स लव्हिंगली. आता पुढच्या याच्याकडे जाऊया. रामन लिव्स इन, कुठे राहायचा, हिंगोलीला राहायचा, मंजाराला राहायचा, सागरोली, बालाघाट. तर बघूया याच्यातलं बालाघाट काय होतं, हे हिल्सचं नाव होतं, बालाघाट हिल्स. सागरोली हे त्याच्या मामाचं गाव, मंजारा हे काय होतं, नदीचं नाव होतं. तर रामन लिव्स इन हिंगोली, तो हिंगोलीला राहायचा. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. हु इज नॉट द रिलेटिव्ह ऑफ रामन फ्रॉम द फॉलोविंग. या इथे मध्ये त्याच्या रिलेटिव्हची नावं दिलेली आहेत, जे पत्रामध्ये मेन्शन केलेलं होतं. तर बघा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, बापू काका. तर बघा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी हे त्याच्या पत्रामध्ये मेन्शन केलेली नावं आहेत. बापू काका नव्हतं. तर इथलं ऑड काय आहे, बापू काका. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. फाइंड द ऑड वन आउट. बघा, आर्चीज, चंपक, किशोर आणि कुमार. तर त्याच्या काका आणि आजोबांच्या लायब्ररीमध्ये काय होतं,
म्हणजे लायब्ररीमध्ये पुस्तकं ठेवलेली होती. तर त्या लायब्ररीमध्ये चंपक, किशोर आणि कुमार याचे हे बुक व्हॉल्यूम होतं. तर त्यांनी कुठली पुस्तकं वाचली होती? चंपक, किशोर आणि कुमार. तर आर्चिस तिथे नव्हते. तर ऑड काय येईल इथे? आर्चिस. तर बघा अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण आपण एक छोटीशी टेस्ट घेतलेली आहे आणि टेस्ट पण आपण सॉल्व्ह केलेली आहे. याच्यामुळे काय आहे, आपण जे वाचलं, जे अभ्यासलेलं आहे पत्र, ते अजून चांगल्या पद्धतीने रिकॉल झालेलं आहे आणि तुम्हाला म्हणजे सगळे जी नावं आहेत, पत्रातली नावं, पत्रातले जे नदीचं नाव होतं, त्याच्या रिलेटिव्हची नाव होती, रामांच्या रिलेटिव्हची, कुठल्या गावाला राहायचा, त्याचा मामा कुठे राहायचा, हे सगळं काय झालेलं आहे, आपलं टेस्ट थ्रू क्लिअर झालेलं आहे.